ओके. तर मग आता आपण रेकॉर्डिंग सुरू केलेलं आहे आणि आजच्या भागाला सुरुवात करूया. मी जरा आज रिव्हिजन घेतो सगळं, की कालपर्यंत काय शिकवलं आणि मग आजच्या भागाला मी सुरुवात करतो. तर असं आहे का? बरं, बरं. मग मी रिवाइज करतो सगळं. आज बघून घ्या आणि रेडीमेड तुम्हाला रेकॉर्डिंग पण पाठवतो. ते नंतर निवांत बघा. हां. हा मी घेतलेला पहिल्या दिवशी हा स्क्रीन आहे, की याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स म्हणजे वाक्य निर्मिती कशी करायची याच्याबद्दलचं मी थोडीशी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या या ठिकाणचं पहिलं वाक्य आहे बघा, मी रोज सकाळी 5 वाजता उठतो किंवा उठते. आता या मराठी वाक्याप्रमाणे जर आपण इंग्लिश वाक्य बनवायला गेलो तर इंग्लिश वाक्य कसं होईल बघा, मी म्हणजे आय, रोज म्हणजे एव्हरीडे, सकाळी म्हणजे मॉर्निंग आणि 5 म्हणजे 5, वाजता म्हणजे o'clock आणि उठतो म्हणजे वेकअप. तर या सिक्वेन्सने जर वाक्य बनवायला गेलो तर वाक्य होईल आय एव्हरी डे मॉर्निंग 5 o'clock वेकअप. आता बघा इंग्लिशची वाक्य माहिती आहेत पण रचना चुकली त्याच्यामुळे वाक्य चुकलं. त्याच्यामुळे आपल्याला मराठीप्रमाणे रचना करायची नसते. तर सर्वात प्रथम जो रूल आहे तो लक्षात ठेवा, तो म्हणजे आय म्हणजे मी हा जो करता आहे हा आहे तसा घेतल्यानंतर वाक्याच्या शेवटी जायचं आणि तिथे आपल्याला क्रियापद सापडतं उठणे म्हणजे वेकअप. म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद घ्यायचं आणि उलट 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 यायचं. म्हणजे इंग्लिशमध्ये जे वाक्य आपण बनवणार ते मराठीमध्ये कसं होणार ते बघा. जरा थोडंसं हास्यास्पद वाटेल पण बघा कसं वाटतं हा. मी उठतो वाजता 5 सकाळी रोज. म्हणजे हे थोडंसं विक्षिप्त वाटतं आपल्याला पण या सिक्वेन्सनी इंग्लिश वाक्य बनतं. मी म्हणजे आय, उठतो म्हणजे वेकअप, 5 वाजता म्हणजे ऍट 5 o'clock, सकाळी म्हणजे इन द मॉर्निंग आणि रोज म्हणजे एव्हरीडे. जो मी तुम्हाला आता मराठीत सिक्वेन्स सांगितला तसा इंग्लिशमध्ये होणार. म्हणजे आय नंतर लगेच वेकअप. म्हणजे इंग्रजी वाक्यामध्ये तुम्हाला कर्त्यानंतर लगेच क्रियापद आलेलं दिसतं एवढं लक्षात ठेवायचं. मग आय वेकअप ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग असं वाक्य झालं. मग क्रियापद बदलतील. मग वेकअपच्या ऐवजी मग पुढचं वाक्य असेल की मी नंतर दात घासतो. आता या ठिकाणी दात घासतो हे क्रियापद आहे ज्याला इंग्लिशमध्ये ब्रश असं म्हणतात. तर दात घासण्याच्या उपकरणाला नाम म्हणून ब्रश म्हणतात आणि दात घासण्याच्या क्रियेला सुद्धा ब्रश म्हणतात. हे इंग्लिशचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नामं आणि क्रियापदं बऱ्याचदा तुम्हाला सारखी दिसतील. मग इथं पुढचं वाक्य होणार आय ब्रश माय टीथ. त्यानंतर म्हणजे देन किंवा आफ्टर दॅट. आफ्टर दॅट आय ब्रश माय टीथ. मग तुम्हाला म्हणायचंय मग मी फ्रेश होतो किंवा फ्रेश होतो असं म्हणायचंय. तर होणे म्हणजे गेट याचा वापर होतो. पुढे जाऊन आपण बघूया गेट कसा कसा वापरला जातो. मग इथं गेट हे क्रियापद आलं. मग देन आय फ्रेश. वन मिनिट. देन देन आय गेट फ्रेश असं वाक्य होतं. हम्म. मग हे वाक्य झालं. आपण गेट हे क्रियापद घेतलं. आता गेट फ्रेश म्हणजे फ्रेश होणे. त्यानंतर मी आंघोळ करते. आंघोळ करणे म्हणजे बाथ. आणि वाक्याचा करता त्यानंतर लगेच क्रियापद म्हणजे आय बाथ किंवा आय टेक अ बाथ. दोन्हीपैकी एक वाक्य बरोबर आहे. देन आय टेक अ बाथ. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स समजलेलं आहे की वाक्य कसं बनवायचं इंग्लिशमध्ये. मराठी वाक्याच्या पाठोपाठ जायचं नाही. करता आहे तसा उचलायचा आणि लगेच क्रियापदाचा वापर करायचा. तर हे झालं पहिलं स्क्रीन. दुसरं स्क्रीन ज्या या ठिकाणी आपण शेअर केलं होतं ते होतं. वन मिनिट. हे दुसरं स्क्रीन होतं. मग आपण साध्या वर्तमान काळानं सुरुवात करतो इंग्रजी शिकायला. म्हणजे ग्रामर आपण पहिल्यांदा सुरू करतो साधा वर्तमान काळ आणि मग असं करत 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 12 काळांचा अभ्यास होतो. पण हा साधा वर्तमान काळ अतिशय महत्वाचा आहे कारण व्यवहारामध्ये या काळाचा खूप उपयोग झालेला दिसतो. मग साध्या वर्तमान काळामध्ये आपल्याला 3 प्रकार दिसतात बघा. साध्या वर्तमान काळाचे 3 प्रकार झालेले आहेत. पहिला प्रकार जो आहे तो ऍक्शन
म्हणजे क्रिया. दुसरा स्क्रीनवर दिसतो बघा, ऍक्शनच्या शेजारी लिहिलंय पोझिशन. पोझिशन म्हणजे ताबा, एखादी गोष्ट असणे. आणि तिसरं दिसतंय लाईनीमध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती. मग ह्या तीन प्रकारामध्ये हा साधा वर्तमान काळ बसलेला आहे. मग जो पहिला प्रकार जो आहे या ठिकाणी तो ऍक्शन वाला आहे. जसं की ही ड्राईव्ह द कार, बघा ऍक्शनच्या खाली वाक्य आले, ही ड्राईव्ह द कार, तो कार चालवतो. मग या ठिकाणी ड्राईव्ह हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे इंग्रजीमधलं चालवणे, पण त्याला एस लागलेला दिसतो. ड्राईव्हला एस लावलेला आहे म्हणजे ड्राईव्ह असा उच्चार झाला. कारण इथं करता ही आहे. त्याच्याबद्दल आपण ऍक्च्युअल क्लास सुरू झाला की समजून घेऊ की एस का लावला किंवा कुठे लागतो आणि कुठे लागत नाही. मग हे झालं ऍक्शन मधलं वाक्य. ऍक्शनच्या खालोखाली बघा, त्यानंतर शेजारी दिसतंय पोझिशन. पोझिशन म्हणजे ताबा, म्हणजे कुणाकडे काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. मग मी वाक्य काय घेतलं शेजारी बघा, ही हॅज द कार. त्याचा अर्थ होतो त्याच्याकडे कार आहे, म्हणजे काहीतरी त्याच्याकडे आहे, त्याच्याकडे कसला तरी ताबा आहे, त्याच्या ताब्यात काहीतरी आहे हे दाखवण्यासाठी हे वाक्य बनलं. ही नंतर हॅजचा वापर झालेला आहे इथे. मग तो का झाला तर ते आपण पुढे जाऊन शिकणार आहोत. पण करता हीच्या ऐवजी जर आय करता असता, माझ्याकडे कार आहे, तर वाक्य झालं असतं आय हॅव द कार. HAVE हॅव. हॅजच्या ठिकाणी हॅव आला असता. तो का आला असता हा नंतरचा भाग. आता इन्फॉर्मेशनच्या खाली आणि त्याला समोरचं वाक्य बघा, ही इज इन द कार. तो कार मध्ये आहे, म्हणजे करता कुठे आहे याची माहिती मिळते आपल्याला. मग इजचा वापर झाला बघा ही नंतर. मग ही इज इन द कार. जर तुम्ही करता बदलला आणि असं म्हटलात की मी कार मध्ये आहे, तर झालं असतं आय एम इन द कार. अनेक वचनी करता घेतला असता, जसे की आम्ही कार मध्ये आहोत, तर वी आर इन द कार. म्हणजे एम इज आर पैकी कर्त्यानुसार वापर झालेला दिसतो. तर या ठिकाणी तुम्हाला काय बघायला मिळतंय, तर ऍक्शनच्या खालचं वाक्य ही ड्राईव्ह द कार, पोझिशनच्या खालचं वाक्य ही हॅज द कार, आणि इन्फॉर्मेशनच्या खालचं वाक्य ही इज इन द कार. त्या तिन्ही वाक्यांचा मराठी अर्थ होतो, ही ड्राईव्ह द कार म्हणजे तो कार चालवतो, ही हॅज द कार म्हणजे त्याच्याकडे कार आहे, आणि ही इज इन द कार म्हणजे तो कार मध्ये आहे. या प्रत्येक प्रकाराचा वेगवेगळा अभ्यास आपण ऍक्च्युअल क्लास सुरू झाला की करणार आहोत. आपला ऍक्च्युअल क्लास 1 जानेवारी 2025 नवीन वर्ष सुरू होतानाच आपण नवीन कौशल्य शिकणार आहोत, ते म्हणजे हाऊ टू स्पीक फ्लुएंट इंग्लिश. आणि तो क्लास जो आहे तो आपला पुढे 1 जानेवारी 2025 पासून संध्याकाळी सुरू होतोय. पण आता फ्री डेमो तुम्हाला मी देतोय. अशा पद्धतीने दुसरी स्लाइड होती. आता आपण स्लाइड पुढची बघूया. जसं की आता पुढचं जे आहे ते काय बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेलं आहे की कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स, त्यानंतर सिंपल प्रेझेंट टेन्सचे 3 प्रकार, ऍक्शन, पोझिशन, इन्फॉर्मेशन. आता तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय, तर सिंपल प्रेझेंट टेन्स कंसात ऍक्शन असं लिहिलेलं आहे. म्हणजे ऍक्शन या प्रकाराबद्दल आपण आता थोडी अजून माहिती घेऊया. आता बघा, कुठल्याही काळामध्ये जेव्हा वाक्य निर्मिती असते तेव्हा त्या वाक्य निर्मितीमध्ये कर्ता तर असतोच, त्याबरोबर सहाय्यकारी क्रियापद, मग क्रियापदाचं रूप आणि कर्म, असं ते वाक्य बनतं. आता या ठिकाणी बघा, आपल्याला दिसतंय सहाय्यकारी क्रियापद 2 दिसतात बघा. हेल्पिंग वर्बच्या खाली बोल्ड मध्ये एका साईडला डू आहे आणि एका साईडला डज आहे. डूच्या खाली मी काही कर्ते घेतलेले आहेत, जसे की आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन. आणि डजच्या खाली मी घेतलंय ही, शी, इट आणि सिंग्युलर नाउन. म्हणजे या ठिकाणी डूच्या पार्टीमध्ये हे 5 जण आहेत. आय म्हणजे मी, वी म्हणजे आपण किंवा आम्ही,
यू म्हणजे तू किंवा तुम्ही, दे म्हणजे ते, एकापेक्षा जास्त, अनेक जण म्हणून दे. आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी नाम, जसं की मुलं, लोक, दुकानं, गाड्या, कुठलीही वस्तू एकापेक्षा जास्त, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्लुरल नाउन. आणि डचच्या खाली जे कर्ते दिसत आहेत ते आहे ही म्हणजे तो पुल्लिंगी, शी म्हणजे ती स्त्रीलिंगी, आणि इट म्हणजे हे किंवा ते नपुसकलिंगी. म्हणजे इटचा वापर हा मनुष्यासाठी करत नाहीत, तर वस्तूंसाठी केला जातो. आणि सिंग्युलर नाउन म्हणजे काय, तर एक वचनी करता. मग एक वचनी करता कोणता आला, तर आपल्या सर्वांची नावं, राम, श्याम, सीता, गीता, हे सगळे एक वचनी नावं. मग कुठलंही एक दुकान, एक वस्तू, एक वस्तूंबद्दल बोलायचं तर सिंग्युलर नाउन असे म्हणतात. म्हणजे किती कर्ते झाले बघा, डूच्या पार्टीमध्ये 5 आणि डचच्या पार्टीमध्ये 4, असे 9 कर्ते प्रत्येक भाषेमध्ये असतात. मग कर्त्यांवर ठरतं वाक्य कसं होणार. मग आपण एक वाक्य घेतले बघा, करता मी घेतलेला आहे, म्हणजे डूच्या पार्टीतला बघा, डू मध्ये येतो ना आहे, तर मी इंग्लिश शिकतो किंवा शिकते, असं म्हणताना मी म्हणून आय घेतला, आणि शिकतो किंवा शिकते हे क्रियापद लगेच कर्त्यानंतर येतं, म्हणून त्याला इंग्लिशमध्ये लर्न म्हणतात. आणि इंग्लिश हे कर्मावरती आलं, म्हणजे आय लर्न इंग्लिश, तर इंग्लिश हे कर्मात आलं. त्याच्या खाली वाक्य आहे बघा, मी इंग्लिश शिकत नाही, याला नकारार्थी वाक्य म्हणतात, निगेटिव्ह सेंटेन्स. आता हे वाक्य बनवताना डू आणि नॉट यांचा वापर केलेला आहे. आता या ठिकाणी डज आणि नॉटचा वापर नाही होत, कारण मी हा करता म्हणजे आय हा डूच्या पार्टीतला आहे. मग आय डू नॉट लगेच क्रियापद लर्न आणि कर्म इंग्लिश, म्हणजे होकारार्थी वाक्यात डू नॉट नाहीये, नकार मध्ये आला आय डू नॉट लर्न इंग्लिश. तिसरं वाक्य आहे प्रश्नार्थी, मी इंग्लिश शिकतो का किंवा शिकते का, असा प्रश्न केलाय. आणि हा प्रश्न असेल तर वाक्याच्या सुरुवातीला इंग्लिशमध्ये सहाय्यकारी क्रियापद आलेलं दिसतं, ते आहे डू. मग डू आय लर्न इंग्लिश, आणि शेवटी आहे मी इंग्लिश शिकत नाही का, म्हणजे होकार दाखवायचा आहे, मी इंग्लिश शिकत नाही का. मग नाही का शेवटी म्हणून पहिलं डू नॉट, त्याला शॉर्ट मध्ये डोंट असं म्हणतात. डोंट आय लर्न इंग्लिश, म्हणजे एक वाक्य 4 प्रकारे झालेलं दिसतंय आपल्याला. आय लर्न इंग्लिश, आय डू नॉट लर्न इंग्लिश, डू आय लर्न इंग्लिश, आणि डोंट आय लर्न इंग्लिश. आता याच ठिकाणी जर करता डचच्या पार्टीतला असता बघा, मी आता तोंडी सांगतो, आणि यातला आपण ही म्हणजे तो हा करता जर उचलला असता, तर हे वाक्य मराठीमध्ये कसं झालं असतं, तो इंग्लिश शिकतो. तो इंग्लिश शिकतो म्हणजे आयच्या ठिकाणी ही आला, पण ही डचच्या पार्टीतला असल्यामुळे होकारार्थी वाक्यात क्रियापदाच्या पहिल्या रूपाला एस लागतो, असा नियम आहे. मग ही नुसतं लर्न नाही म्हणायचं, तर लर्न्स, एस चा वापर, ही लर्न्स इंग्लिश, असं झालं होकारार्थी वाक्य, कारण करता डचच्या पार्टीतला असल्यामुळे हा बदल झालेला आहे. आता नकारात काय होईल, तो इंग्लिश शिकत नाही. मग तो इंग्लिश शिकत नाही म्हणजे नकार आला. मग जसं आय करता असताना डू नॉट आला होता, तसा ही करता असताना डज नॉट येणार, कारण ही डज नॉटच्या डचच्या पार्टीतला आहे. मग ही डज नॉट लर्न इंग्लिश, लर्नचा एस निघून गेला, कारण डचचं आणि एसचं वाकडं आहे, म्हणजे जो क्रियापदाला एस लागतो ना, एस किंवा ई एस, त्याचं आणि डचचं वाकडं आहे. ज्या वेळेस वाक्यात डज येईल तेव्हा एस निघून जातो, आणि ज्या वाक्यात एस आहे तिथे डज दिसत नाही. मग वाक्य झालं ही डज नॉट लर्न इंग्लिश. तिसरं आहे तो इंग्लिश शिकतो का. मग आपण स्क्रीनवर बघतोय डू आय लर्न इंग्लिश,
तिथं डू नाही येणार, इथे डज येणार, कारण करता ही आहे. मग डज ही लर्न इंग्लिश? आणि शेवटी तो इंग्लिश शिकत नाही का? तो इंग्लिश शिकत नाही का? मग इथे वाक्य दिसतंय डोंट आय लर्न इंग्लिश, पण करता आय नाही, तो म्हणजे ही आहे, म्हणून डोंटच्या ठिकाणी डझंट, डज नॉटला शॉर्ट मध्ये डझंट असं म्हणतात. मग डझंट ही लर्न इंग्लिश. बघा, आता तुम्ही घरी काय प्रॅक्टिस करायची आहे? एक वाक्य घ्यायचं, हेच घेतलं तरी चालेल. मी इंग्लिश शिकतो, मग वी करता घ्यायचा, आम्ही इंग्लिश शिकतो, मग यू करता घ्यायचंय, तू इंग्लिश शिकतो, मग दे घ्यायचंय, ते इंग्लिश शिकतात. आणि प्लुरल नाउन मधला असं घ्यायचंय, लोक इंग्लिश शिकतात. आणि खाली जे दाखवलं ना मी स्क्रीनवरती, त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही आणि याच्याकडे बघत बघत ते वाक्य तोंडी करा. त्यानंतर थोड्या वेळाने डचच्या पार्टीतला करता घ्यायचा. मग कधी ही घ्यायचा म्हणजे तो, नंतर शी घ्यायचा म्हणजे ती. इट या वाक्यात नाही बसणार, कारण इट हे निर्जीवसाठी वापरलं जातं, तर इट ऑप्शन येते, म्हणजे इटचा वापर नाही होणार. आणि सिंग्युलर नाउन मध्ये कुठलंही नाव घ्या, राम, श्याम, सीता, गीता, तर तुमचं नाव घ्या, शीतल वगैरे, आणि वाक्य बनवा. फक्त क्रियापदाला एस लागेल लर्नला पहिल्या वाक्यात, आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या वाक्यात डज किंवा डज नॉट येईल. ट्राय तर करून बघा, आणि मग चुकलं तर चुकलं, जमलं तर मला पाठवा लिहून, किंवा तोंडी पाठवा, जे तुम्ही बोलताय ते रेकॉर्डिंग करा, मला पाठवा. लक्षात ठेवा, नवीन शिकताना चुका होणारच. कितीही हुशार माणूस नवीन भाषा किंवा नवीन कौशल्य शिकायला येतो तेव्हा तो गोंधळतोच. ते हुशारीवर डिपेंड नाही, ते सरावावर डिपेंड आहे की किती वेळा जमेल. ओके, आता मी तुम्हाला आजची स्लाइड दाखवतो. ओके, आता आजची स्लाइड आहे पोझिशन वाली, म्हणजे कुणाकडे काय आहे हे सांगणारी ही आजची स्लाइड. आजचं म्हणजे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. आता बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स कंसात लिहिलंय पोझिशन, म्हणजे ताबा, म्हणजे कुणाकडे काय आहे हे सांगणारा. तर मी दोन भाग केलेत बघा, हॅवच्या खाली काय दिसतंय आणि हॅजच्या खाली काय दिसतंय. तो पहिला जो हॅव दिसतो ना, त्याच्या खाली हे 5 करते जे आपण डूच्या पार्टीत पाहिले होते, आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन. आणि हॅजच्या खाली जे करते आहेत 4, ते आपण डचच्या पार्टीत पाहिले होते आत्ताच एक 10 सेकंदापूर्वी. ही, शी, इट, सिंग्युलर नाउन. ओके, आता बघा, हॅवच्या खाली एक वाक्य बनलंय. 1 मिनिट. हॅवच्या खाली एक वाक्य बनलेलं आहे, माझ्याकडे वेळ आहे. बघा काय म्हटलंय, माझ्याकडे वेळ आहे, म्हणजे माझ्याकडे म्हणजे आय. मग आय आला की लगेच हॅव येणार, कारण हा आय हॅवच्या पार्टीतला, जसं जो डूच्या पार्टीतला होता ऍक्शन मध्ये. आता पोझिशन आहे म्हणून डूच्या ऐवजी हॅव घ्यायचा आहे. आय हॅव अ टाइम. त्या शेजारी म्हटलंय तिला काम आहे, म्हणजे तिच्याकडे काम आहे, तिला काम आहे. मग ती हॅजच्या पार्टीतला आहे म्हणून शी हॅज अ वर्क. बघा वाक्य समोर समोर आलेत, आय हॅव अ टाइम आणि शी हॅज अ वर्क. आता खालचं वाक्य नकारार्थी, माझ्याकडे वेळ नाही. आता नकार आला म्हणून आय आणि हॅवच्या मध्ये डू नॉट, डोंट म्हणून येऊन बसला, कारण डू नॉटला डोंट म्हणतात. मग आय डोंट हॅव अ टाइम. हा डोंट काय आला, का आला बरं? कारण जे करते डूच्या पार्टीत आहेत तेच हॅवच्या पार्टीत आहेत, म्हणून डू नॉट हॅवला मदत करायला आला नकारार्थी मध्ये. आता इकडे काय बघा, तिला काम नाही, नकार आहे. मग शी डझंट म्हणजे डज नॉट, शी डझंट. आता बदल काय झाला बघा, हॅजचा हॅव झाला, फार महत्वाचा आहे. शी डझंट हॅज अ वर्क म्हटला तर चुकलं.
शी डझंट हॅव अ वर्क असंच म्हणायला पाहिजे. जसं ऍक्शन मध्ये क्रियापदाचा एस निघून जातो ना डज आला की, तसा इथे डज आला किंवा डज नॉट आला की हॅजचा हॅव होतो. नाही लक्षात आलं डोंट वरी, ऍक्च्युअल क्लास सुरू झाला की मी डीप मध्ये आणि डिटेल मध्ये घेईन आणि कसं लक्षात ठेवायचं हे तुम्हाला सांगेन. आता तिसरं वाक्य घेऊ. माझ्याकडे वेळ आहे का? प्रश्न आहे. मग नेहमीप्रमाणे डू आला मध्ये दिला. डू आय हॅव अ टाइम, प्रश्न असल्यामुळे डू पहिला आला. डू आय हॅव अ टाइम. तसं तिला काम आहे का? ती करता डचच्या पार्टीतला आहे किंवा हॅजचा, म्हणून डज आला पहिला. डज शी, हॅजचा हॅव झाला. डज शी हॅव अ वर्क. आणि शेवटी माझ्याकडे वेळ नाही का? नाही का असं शेवटी आल्यामुळे डू नॉट पहिला आला, ज्याला डोंट म्हणू आपण. डोंट आय हॅव अ टाइम. आणि तिला काम नाही का? मग डझंट शी हॅव अ टाइम. आता एक लक्षात घ्या, जे मी तुम्हाला शिकवतोय हे तुम्हाला पहिल्यांदाच ऐकल्यामुळे किंवा काही जणांना ऐकलं पण असेल, पण सराव नसल्यामुळे आता गोंधळल्यासारखं होईल. म्हणजे सायकोलॉजिकली असं म्हणतात की कुठलीही गोष्ट समजण्यापूर्वी किंवा नवीन कौशल्य आत्मसात होण्यापूर्वी तुमचा ब्रेन हा कन्फ्यूज असतो, कन्फ्यूज, गोंधळलेला. आणि मग सारखी सारखी ती कृती केली की तो कन्फ्यूज ब्रेन कन्व्हिन्स होतो, म्हणजे त्याला समजायला लागतं. आता बघा, इंग्लिश शिकण्यासारखीच एक कृती तुम्हाला सांगतो. तुम्हाला 4 व्हीलर शिकायची, तुम्ही ट्रेनिंग स्कूलमध्ये गेला. तिथे गेल्यानंतर जो कोण शिक्षक असतो तो शेजारी बसतो, तुम्हाला ड्रायव्हिंग सीटवर बसवतो आणि मग तो तुम्हाला गाईड करतो. तुम्ही पहिल्यांदाच 4 व्हीलर मध्ये बसलेला आहात. आता तो तुम्हाला सांगतो चला गाडी चालू करा, नीट लक्ष द्या रोडकडे, रोडच्या खाली उतरू नका, मग क्लच दाबून गेअर टाका, पहिला गेअर टाका. आता क्लच सोडता सोडता हळूहळू जसा क्लच सोडाल तसा हळूहळू ऍक्सिलेटर वाढवायचा आहे. मग डाव्या पायामध्ये क्लच असतो, उजव्या पायामध्ये ऍक्सिलेटर असतो आणि मधला ब्रेक असतो. म्हणजे ए फॉर ऍक्सिलेटर, बी फॉर ब्रेक आणि सी फॉर क्लच. ओके. मग आता या ठिकाणी तुम्हाला एबीसी खालचा कळला, हा एबीसी आहे. मग ए दाबायचा आहे आणि मग गिअर टाकायचा आहे. आणि गिअर टाकला की मग सी हळूहळू दाबायचा आहे आणि ए हळूहळू सोडायचा आहे. ओके. म्हणजे सॉरी, क्लच हळूहळू सोडायचा आहे आणि ऍक्सिलेटर हळूहळू दाबायचा. ही कृती करत असताना तुमचा पाय कधी अनपेक्षित आणि पटकन उठून ब्रेकवर आला पाहिजे. आता हे ऐकायला किती अवघड वाटतंय. हे कधी करायचं? म्हणजे गिअर टाकायचा, परत समोर बघायचं कोण आहे का नाही, रस्त्याच्या खाली जायला नाही पाहिजे गाडी, पण हा क्लच आणि ऍक्सिलेटर दाबताना तो अलगद सोडला पाहिजे आणि अलगद दाबला गेला पाहिजे. एकदम दाबला तर गाडी जंप मारेल, एकदम सोडलं तर गाडी धडकन बंद पडेल. हे सगळं कधी जमणार का मला, असं पहिल्या दिवशी वाटतं. हे एवढं अवघड नाही हो जमलं आपलं, एवढं अवघड आहे, एका वेळी एवढी कामं करायची. तर लक्षात ठेवा, जसं तुम्ही रोज जायला लागता ड्रायव्हिंग स्कूलला, तसं लक्षात येतं 2-3 दिवसांनी की अरे कळायला लागले. ब्रेन जो कन्फ्यूज होता तो हळूहळू हळू कन्व्हिन्स व्हायला लागला. आणि मग 1 महिना झाला की तुम्ही छान गाडी चालवायला लागता, हळूहळू हळूहळू चढावर वगैरे टर्न बिन मारता. पण म्हणून काय तुम्ही स्पीडली 100च्या जात नाही, कारण तुम्ही नवीन असता. पण कालांतराने रोज गाडी चालवल्यानंतर मग तुम्ही अशी गाडी चालवता की 80, 90, 100 एक्सप्रेस हायवे, कारण तुमचा ब्रेन ट्रेन झालेला असतो. म्हणून कौशल्य शिकताना सुरुवातीला ते कन्फ्यूज असतो ब्रेन, आणि जेव्हा ब्रेन ट्रेन होतो तेव्हा तो कन्व्हिन्स होतो. इंग्लिश शिकताना पण असंच आहे. शी म्हणलं की हॅज घ्यायचा, मग ड झालं की हॅजचा हॅव होणार, मग इथं डू नॉट आणि हॅव येणार, मागे ऍक्शन कॉलम मध्ये क्रियापद एस लागणार. काय हे जमेल का मला? तर सर्व जमतं, केल्याने होत आहे रे, आधी केल्याची पाहिजे, हे लक्षात ठेवा. कारण इंग्रजी भाषा जर एका बैठकीत आली असती तर जगातल्या सगळ्या लोकांना इंग्लिश आलं असतं आणि इंग्लिशला तेवढी डिमांड राहिली नसती. कारण जे खूप सोपं असतं आणि जे इझी मिळतं ना, जे सहज मिळतं ना, त्याची किंमत नसते.
बघा ना, पाणी सहज मिळतं ना, ते कसं सांडतो? पेट्रोल विकत मिळतं म्हणून एक थेंब सांडत नाही आपण. म्हणून देवाने बनवलंय की जे गरजेचं आहे, जे महत्वाचं आहे ते अवघड असतं कधी पण. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला सराव करावा लागतो, आणि मग तुम्ही तयार झाल्यावर जगामध्ये तुम्ही झळकता, तुम्हाला किंमत तयार होते. ओके. तर तुम्हाला जर समजा हे करणं जमणार असेल, तुमची वेळ द्यायची तयारी असेल, तरच इंग्लिशचा क्लास लावा. मग माझ्याकडे का कुठेही. पण नुसती फी भरून जर वेळ दिला नाही तर 100% तुम्हाला इंग्रजी येणार नाही, कारण ही एक स्किल आहे, कौशल्य आहे, आणि त्याला रोज वेळ द्यावा लागतो. ओके. सो आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. आजच्याबद्दल मी एवढंच आज तुम्हाला घेणार आहे. रोजचा क्लास 1 तास असेल सुरू झाल्यावर, पण आता डेमो असल्यामुळे तो 40 मिनिटाचा वगैरे असतो. आता तुमच्यापैकी कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला विचारू शकता. एनी वन ऑफ यू. या ठिकाणी अभिजित आहे, सविता आहे, निदा काय माझी ऑफलाईनची स्टुडंट आहे, तिला म्हटलं बस जरा आज, तर ती आज बसली आहे. ती माझ्या इन्स्टिट्यूटला येते. तिला काय प्रश्न असेल तर ती उद्या विचार, आता पण काय असेल तर विचार बरं का निदा. सविताजी, तुम्हाला काय असेल, मिस्टर अभिजित, तर यू कॅन आस्क मी. हा. ओके. आता इंग्लिश बोलण्यासाठी सर्वात पहिली स्टेप, की जे स्पीकिंग इंग्लिश आहे म्हणजे स्पोकन इंग्लिश, ते ब्रोकनने सुरू होत असतं. ब्रोकन म्हणजे चुकीचं, तुटलेलं, फुटलेलं. तर तुम्ही लगेच आजपासून आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःशी चुकीचं इंग्लिश बोलायचं. आता हे चुकीचं आहे का बरोबर आहे कसं कळणार? तर कोणतरी मार्गदर्शक लागतो, मेंटॉर. तर हे रेकॉर्डिंग मला पाठवायचं. सर मी आज असं आरशासमोर बोललो. पहिल्या दिवशी नाही जमणार काय? पहिल्या दिवशी तुम्ही स्वतःकडे बघत बसा आरशामध्ये. हाऊ आर यू? हॅलो, हाऊ आर यू? माय नेम इज अभिजित. व्हॉट यू वॉन्ट टू डू इन द लाईफ? असं जे आठवलं ते आपण बोलणार. पण इथून पुढे क्लास सुरू झाला की मी तुम्हाला काही टास्क रोज देणार. बोलण्याचे बरं का, लिहिण्याची वेगळी, बोलण्याची वेगळी. आणि ती बोलण्याची टास्क तुम्ही घरी रेकॉर्ड करून मला रोज पाठवणार. आणि त्यात काय चुका होतात, आवाजाचा ट्यून कसा आहे, याचं सगळं मी तुम्हाला रिपेअर करून देणार. तेव्हा फ्रॉम व्हेरी फर्स्ट डे आपण बोलायला सुरुवात करणे म्हणजेच बोलायला येणे, एवढं लक्षात ठेवा अभिजित. ओके. या. बाकी कोण? सविताची आपल्याला काय विचारायचं आहे? ओके, फाईन, चालतंय. मग आता आपण थांबू. उद्या लास्ट डे आहे. उद्या सगळी माहिती मिळेल. एक चॅप्टर घेईन आणि माहिती देईन. उद्या तुम्ही बसा. उद्या दिवस, त्यानंतर मग आपण क्लास सुरू करतोय. 2 महिन्यांचा क्लास आहे. त्याच्याबद्दलची उद्या तुम्हाला माहिती देईन. ओके. सो थँक यू फॉर कमिंग. हॅव अ नाईस टाइम. सी यू अगेन टुमॉरो. थँक यू.